जामनेर पोलिसांनी चोरी आणि घरफोडीच्या 2 स्वतंत्र गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला असून 4 संशयित आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा मोठा मुद्देमाल जप्त केला। पहिल्या प्रकरणात एका घरातून 70,000 रुपये रोख चोरीला गेले होते। या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी आरिफ खान, लाल खान कंजर आणि मुबारिक अली खान या दोघांना अटक केली। आरोपींकडून चोरीची 70,000 रुपयाची रोख रक्कम तसंच गुन्ह्यात वापरण्यात आलेली नंबर प्लेट नसलेली स्प्लेंडर मोटारसायकल जप्त केली। दुसऱ्या प्रकरणात मदनीनगर येथील एका घरातून तब्बल 9,23,000 रुपयाचा ऐवज चोरीला गेला होता। या गुन्ह्यात तपासात पोलिसांनी मोहम्मद फातीर उर्फ गोलू मियां, तैफुल मोहम्मद आणि शेख आमिर शेख जाकीर या दोघांना ताब्यात घेतले। पोलिसांनी या प्रकरणात 30 ग्रॅम सोन्याचे दागिने, 12 भार चांदीचे दागिने, 71,500 रुपये रोख आणि 3 मोबाईल असा एकूण 6,24,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। जामनेर पोलिसांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही गुन्ह्याचा तपास करून 4 संशयित आरोपींना अटक केली असून न्यायालयात हजर केले आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून या संदर्भातली माहिती आज दिनांक 4 जुलै रोजी दुपारी 2 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे।